हं? ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, याचे आपण आज वाचन करूया. कसं आहे सांगू का तुम्हाला थोडक्यात. दुसरं मूळ नवशक्ती आहेत आहे का नाही, त्यांनी मूळ नवशक्ती आहेत, त्यांनी संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे. त्यापैकी दिव्यत्व शक्ती आहेत आहे का नाही. दिव्यत्व शक्ती यांनी चंद्र, सूर्य, पृथ्वी, समुद्र, वनस्पती वगैरे सगळी निर्मिती केली, पशु पक्षी सगळे, बरोबर आहे. त्यानंतर अर्धनारी नटेश्वरांनी मानव निर्मिती केली, विष्णूने पशु पक्षी प्राणी निर्मिती केली, दिव्यत्व शक्तीने सगळ्या वनस्पती, झाडे झुडपे म्हणजे संपूर्ण निसर्ग निर्माण केला. नंतर हिंदू धर्माची स्थापना झाल्यानंतर जे सुधारित मानव निर्माण झाले, बरोबर, पशु पक्षी प्राणी ते शांत स्वभावाची निर्मिती झाली. मग त्यावेळेस विष्णूने काय केलं, वनस्पती आहेत, सगळ्या वनस्पतींना रंगकाम केलं. रंग, फुलांना वेगवेगळे रंग भरले, वेगवेगळे डिझाईन काम केली फुलांमध्ये. पक्षी आहेत, पक्ष्यांना वेगवेगळे रंग भरले, नक्षीकाम केले, डिझाईन केलं, पक्ष्यांना पण रंगीबेरंगी सगळे केले. तसंच फुलपाखरे आहेत बघा, फुलपाखरांना किती वेगवेगळ्या डिझाईन असते, रंग भरलेत. हे जे केलं ते विष्णूंनी केलं, रंग संगती. त्याच्याशिवाय मानव अगोदर कसं होतं, ह्यांनी विष्णू शक्तींनी जी निर्मिती केली ती सगळी मातीच्या रंगाची होती. म्हणजे झाडं मातीच्या रंगाची, फुलं, पानं, पक्षी, माणसं सगळेच मातीच्या रंगाचे होते. विष्णूने आल्यानंतर सगळं रंगकाम केलं. आलं का लक्षात. म्हणजे फुलांमध्ये रंग भरले, वनस्पतीमध्ये रंग भरले, पशु पक्षी प्राणी वेगवेगळे रंग डिझाईन बनवली, नक्षीकाम केलं, विष्णूंनी केलं. त्याच्याबरोबर जे मानव आहेत, स्त्री आहेत, पुरुष आहेत, यांच्यामध्ये पण रंगसंगती भरल्या सगळ्या. नंतर स्वभाव, जे स्वभावाचे आहेत ना, स्वभावाच्या रंगसंगती विष्णूंनी भरले. स्त्रियांचे जे काय स्वभाव आहेत, जे काय असतं त्यांचं, म्हणजे संपूर्ण विष्णूने काय केलेलं आहे, निसर्ग, संपूर्ण निसर्ग नटवलेला आहे, सजवलेला आहे, रंगीबेरंगी केलेला आहे. संपूर्ण निसर्ग नटवला सजवला असा आहे, विष्णूंनी केलेलं आहे. मग त्याच्यानंतर जी निर्मिती होत राहिली ती रंगीबेरंगीच निर्मिती झाली. मग अगोदर सगळं मातीचा रंग होता. माणसं गोरी लोक झाली, काळी लोक झाली, देखणी लोक निर्मिती झाली, कुरूप झाले, कुरूप नाही का, असे वेगवेगळे रंगसंगती, वेगवेगळे नक्षीकाम, डिझाईन काम, स्वभावाचे रंगढंग विष्णूने भरले. संपूर्ण निसर्ग नटवला सजवला, असं रंगीबेरंगी केलं संपूर्ण निसर्ग. तसंच शिवशंकरांनी 12 ज्योतिर्लिंग निर्माण केले. 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग चरपटीनाथ आहेत. चरपटीनाथांनी पहिला अवतार येशू ख्रिस्ताचा घेतलेला आहे. कुठे घेतलेला आहे, आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला एका ओळीत 10 पृथ्वी आहेत, त्या पृथ्वीवर गरुड रूपी मानव आहेत. त्या पृथ्वीवरती विष्णूंनी येशू ख्रिस्त हा अवतार घेतला. म्हणजे चरपटीनाथांनी येशू ख्रिस्त हा अवतार घेतला. आणि जेव्हा त्यांना क्रॉसवर चढवण्यात आलं नाही का, त्यावेळेस त्यांचे जे 12 शिष्य होते, 12 शिष्य कोणाचे, येशू ख्रिस्तांचे, त्यांनी काय सांगितलं, प्रत्येकाला
की तुम्ही या पृथ्वीवरती प्रत्येक देशामध्ये जायचं, प्रत्येक देशामधल्या कान्याकोपऱ्यातल्या पण देशामध्ये जावा आणि त्यांना ख्रिश्चन धर्म वाढवा, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करा, प्रचार करा, असं त्यांनी आज्ञा केली या 12 जणांना. त्यांचे जे 12 शिष्य होते ते. त्याच्यामुळे प्रत्येक पृथ्वीवरच्या प्रत्येक देशामध्ये ख्रिश्चन धर्म पोहोचलेला आहे. ते एक त्यांचं मोठं काम झालेलं आहे. आता आपण आपल्या ग्रंथाकडे वळूया. मूळ परवा दिवशी झालं वाचन, आता पुढे घेऊ. चालू ना. श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव हे दोघेही अतिशय हतबल होऊन, लीन होऊन श्री शिवशंकर यांना गयावया करून माफी मागू लागले होते, विनवू लागले होते. कोण? सूर्यदेव, चंद्रदेव शिवशंकरांना विनवत होते, अगदी गयावया करत होते, माफी मागत होते. परंतु शिवशंकर यांना या दोघांची जरा देखील दया येत नव्हती. ते आपले तेज वाढवतच होते. कोण? शिवशंकर मधल्या डोळ्यातलं तेज वाढवत होते व तेज वाढवून ह्या दोघांची संपूर्ण शक्ती नष्ट करीत होते. कोणाचा? चंद्राचा आणि सूर्याचं. जे तेज होते त्यांचं, जी शक्ती होती, ती शक्ती जाळून नष्ट करत होते. त्यांना पूर्णपणे जाळत होते. कोण? शिवशंकर. हे दोघेही जळत असताना ब्रह्मांडामधील इतर सर्व ग्रह मानवरूप घेऊन, तसेच संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते हे सर्वजण श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर येऊन श्री शिवशंकर यांना विनवू लागले. संपूर्ण निसर्ग म्हणजे सर्व नवग्रह, नवग्रहाचे 12 ग्रह मानवरूप घेऊन आले. पंचमहाभूत जे 26 पंचमहाभूत आहेत ते, थोडक्यात संपूर्ण निसर्ग येऊन शिवशंकरांना विनवू लागले होते. हे करत होते की बाबा यांना माफ करा, माफी मागतात, माफ करा, या दोघांना माफ करा म्हणून गायावाया करायला लागले. कोणाचे? शिवशंकर यांना विनवत होते. परंतु श्री शिवशंकर काही कोणाचेही ऐकण्यास तयार होत नव्हते. त्यांना प्रचंड राग आलेला होता, संताप होता, ते कोणाचं ऐकत नव्हते. पुन्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले दिव्य शक्ती तेज वाढवून या दोघांना पूर्ण जाळण्यास सुरुवात केली होती. शिवशंकरांनी आपलं तेज वाढवून यांना जाळण्याचा प्रयत्नच करत होते, सुरुवातच केली होती त्यांनी. त्यांना नष्ट करीत होते. भस्म करीत असताना तेव्हा श्री विष्णुदेव यांना श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांची दया आली होती व ते या दोघांच्या मदतीसाठी, या दोघांना वाचवण्यासाठी श्री शिवशंकर यांच्याकडे मध्यस्थी करू लागले होते. कोण? विष्णू. विष्णुदेव ना आले तिथं आणि शिवशंकर या दोघांना जाळून भस्म करत होते. तेव्हा विष्णूंनी काय केलं? यांना वाचवण्यासाठी शिवशंकरांची हे करून मध्यस्थी करत होती की बाबा यांना वाचवा, विनवणी करत होते. श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव हे दोघेही श्री विष्णुदेव यांची माफी मागून त्यांची गयावया करीत विनवू लागले होते. म्हणजे सूर्यदेव आणि चंद्रदेव विष्णूंची गयावया करून माफी मागत होते. का? त्या दोघांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती. कोणाची? सूर्याची, चंद्राची. दयनीय अवस्था झालेली असताना श्री विष्णुदेव हे मध्यस्थी करण्यासाठी तयार झाले होते. श्री विष्णुदेव यांचे मन वळवण्यासाठी सर्व ग्रहांनी, निसर्गाने
पंचमहाभूते यांनी श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांना मदत केली होती. म्हणजे यांचं मन वळवण्यासाठी विष्णू संपूर्ण निसर्गाने, सर्व पंचमहाभूते संपूर्ण निसर्गाने त्यांना मदत केली होती मन वळवण्यासाठी विष्णूंची. श्री विष्णुदेव यांचे मन वळवण्यात सर्वांना यश आले. त्यावेळेस काय विष्णू तयार झाले, बाबा यांना हे कराय, मध्यस्थी कराय. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर यांच्या जवळ श्री विष्णुदेव हे मध्यस्थी करण्यासाठी श्री शिवशंकर यांचे मन वळवित होते. कोण? विष्णुदेव शिवशंकराचं मन वळवत होतं यांना माफ करावं म्हणून. व त्यांना श्री शिवशंकर यांचे मन वळवण्यात यश आलं. म्हणजे विष्णूंचं ऐकलं शिवशंकरांनी, बाबा त्यांच्या विनंतीला मान दिला. श्री शिवशंकर हे श्री विष्णुदेव यांना म्हणाले, मी काय अटी या दोघांना घालणार आहे. कोणाला? शिवशंकर काय म्हटलं विष्णूला, मी यांना माफ करतो, पण माझ्या काय अटी आहेत ते मी या दोघांना घालतो. त्या अटी कायमस्वरूपी हे दोघे पाळणार असतील, मी सांगितलेल्या अटी त्यांना मान्य असतील तरच मी त्यांना मुक्त करण्यास तयार आहे. म्हणजे कायमस्वरूपी जर हे ऐकणार असतील, त्या अटी पाळणार असेल तरच मी त्यांना माफ करतो, असं विष्णूला म्हटलं. नाहीतर मी त्यांना आता पूर्णपणे भस्म करून नष्ट करणार आहे, असं शिवशंकर एकदम रागावलेले होते. नष्टच करायचं त्यांचं हे चाललं होतं. तेव्हा श्री विष्णुदेव यांनी मध्यस्थी केल्यामुळे श्री शिवशंकर हे पूर्ण शांत होऊन त्यांनी श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांना कायमच्या अटी सांगितल्यानंतर त्यांनी मान्य करण्याचं कबूल केलं. कोणी? सूर्यदेव आणि चंद्रदेव यांनी मान्य केलं की बाबा काय पण तुम्ही हे करा, आम्ही हे करू, मान्य करू. श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांनी अटी पाळण्याचे मान्य केल्यानंतर, अटी पाळण्याचे वचन दिल्यानंतर श्री शिवशंकर यांनी आपले दिव्य तेज कमी करून या दोघांना जाळण्याचे, नष्ट करण्याचे थांबवले होते. त्यानंतर शिवशंकरांनी आपलं तेज वाढवायचं कमी केलं आणि त्यांना हे केलं, जाळण्याचं थांबवलं त्यांनी. परंतु या दोघांना नागाने बांधलेला विळखा काही सोडलेला नव्हता. म्हणजे शिवशंकरांच्या नागाने ज्या दोघांना घट्ट विळखा बांधून ठेवलेलं होतं ते काही नागाने सोडलं नव्हतं. नागाने या दोघांना पूर्णपणे बांधून टाकलेलं होतं. श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव हे अतिशय आपल्या शरीराला होणाऱ्या वेदनामुळे विवळत जमिनीवर पडलेले होते. पण सूर्यदेव चंद्रदेव मानव रूपामध्ये त्यांना ते वेदना सहन होत नव्हत्या, विवळत पडले जमिनीवर, असे कणत होते. परंतु श्री शिवशंकर यांना या दोघांची जरा देखील दया येत नव्हती. या दोघांचा त्यांना अतिशय राग, क्रोध आलेला होता. त्यांना काय यांची दयाच येत नव्हती, एकदम ते रागवलेले होते त्यांच्या. श्री शिवशंभो राजा रामेश्वर या स्थानावर श्री शिवशंकर यांनी श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांना काही अटी घातलेल्या आहेत. शिवशंकरांनी त्यांना त्यावेळेस काय केलं, सूर्याला आणि चंद्राला दोघांना काय अटी घातलेल्या आहेत आणि ते त्यांनी मान्य केलेले आहेत. श्री सूर्यदेव यांनी, सूर्याने काय केलं, सूर्यदेव यांनी घोड्याच्या रूपाने कायम माझे वाहन बनून राहिलं पाहिजे. म्हणजे शिवशंकरांचं वाहन घोड्याच्या रूपाने सूर्याने कायम राहिलं पाहिजे. श्री चंद्रदेव यांनी त्यांच्याकडे असणारे संपूर्ण तेज
शक्ती आहे, म्हणजे तेज आहे, शक्ती आहे त्यांच्याकडं, त्यापैकी 3 भाग हे मला दिले पाहिजेत. म्हणजे चंद्राकडे जी शक्ती होती त्यातले 3 भाग त्यांनी मला दिले पाहिजेत. व 4था भाग हा त्यांनी त्यांच्याकडे ठेवला पाहिजे. 4था भाग हा त्यांनी त्यांच्याकडे ठेवला पाहिजे. तो 4था भाग चंद्र या ग्रहामध्ये असणार आहे. म्हणजे आज आपल्याला जे चंद्राचं तेज दिसतं ते 4था भाग आहे. 3 भाग सूर्य यांच्याकडे आहेत, शिवशंकराकडे आहेत. श्री चंद्रदेव यांनी श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांना, म्हणजे आम्हाला, म्हणजे शिवशंकरांनी या दोघांना काय सांगितलं, विष्णुदेव या दोघांना म्हणजे आम्हाला चंद्र या ग्रहावर कायमचे स्थान दिले पाहिजे. म्हणजे शिवशंकर आणि विष्णू या दोघांना चंद्रावर कायमचे स्थान दिलं पाहिजे. तेव्हा श्री चंद्रदेव यांनी श्री शिवशंकर यांना विनंती केली की आपण माझे सद्गुरू व्हावे. म्हणजे त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं, तुम्ही दोघं हे करा, आणि मान्य केलं आणि माझे सद्गुरू व्हावे अशी विनंती केली. कोणाला? शिवशंकरांना. मी आपल्या आज्ञेमध्ये कायम स्वरूपी राहणार आहे. तेव्हा काही काळानंतर श्री चंद्रदेव यांच्या विनंतीला मान देऊन सर्वांसमक्ष श्री शिवशंकर श्री चंद्रदेव यांचे सद्गुरू झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या विनंतीला मान देऊन काही काळानंतर, काही वेळानंतर त्यांचे ते सद्गुरू झालेले आहेत. कोण? शिवशंकर. श्री चंद्रदेव यांना सांगितले, माझा जो झेंडा आहे, निशाण आहे, ते निशाण झेंडा बनून तुम्हाला कायमचे राहावे लागेल. म्हणजे शिवशंकराचा जो झेंडा आहे, निशाण आहे, तो कायम चंद्राला बनून राहायला लागेल. म्हणजे चंद्राने झेंडा बनायचा. श्री शिवशंकर यांचा झेंडा निशाण म्हणजे श्री चंद्रदेव हे आहे तेव्हापासून. श्री शिवशंकर म्हणाले, ब्रह्मांडामध्ये मी कोठे रथामध्ये बसून युद्धास आगर अन्न कोठेही जाईल, तेव्हा माझ्या रथाचे एक चाक श्री सूर्यदेव हे असतील. रथाला 2 चाक असतात. एक चाक सूर्यदेव असतील व एक चाक श्री चंद्रदेव हे असतील. म्हणजे रथाचं एक चाक सूर्यदेव, एक चाक चंद्रदेव. या दोघांना माझ्या रथाचे चाक बनून राहावे लागेल. म्हणजे रथाचे दोन्ही चाक हे 2 आहेत. युद्धामध्ये मी जे धनुष्य वापरणार आहे ते धनुष्य हे श्री सूर्यदेव यांना व श्री चंद्रदेव यांना बाण म्हणून कायमचे राहावे लागेल. म्हणजे धनुष्य जे आहे शिवशंकरांचं, ते धनुष्य हे सूर्यदेव, आणि त्या धनुष्याचा जो बाण असतो तो बाण हा चंद्रदेव म्हणून कायमचं राहावं लागेल. त्यानंतर या दोघांना श्री शिवशंकर म्हणाले, माझ्या रथाचा सारथी श्री विष्णुदेव कायमचे राहणार आहे. म्हणजे शिवशंकरांचा जो रथ आहे त्या रथाचा सारथी, सारथी म्हणजे माहिती आहे ना, रथ चालवणारा, तो कोण? विष्णुदेव कायमचा राहायला पाहिजे. श्री शिवशंकर यांनी श्री सूर्यदेव व श्री चंद्रदेव यांना अटी घातल्या व त्या अटी या दोघांनी कायमचे मान्य करण्याचे पूर्णपणे कबूल केल्यानंतर त्या दोघांनी तसे सर्वांसमक्ष वचन दिल्यानंतर व त्यांनी माफी मागितल्यानंतर, म्हणजे या दोघांनी हे केलं, माफी मागितली, वचन दिलं. त्यानंतर श्री शिवशंकर यांनी या दोघांना माफ केल्यानंतर श्री शिवशंकर यांच्या नागाने त्यांना विळखा घातलेला होता, तो विळखा नागाने सोडल्यानंतर ते दोघेही मुक्त झाले. म्हणजे या सगळ्या त्या दोघांनी मान्य केल्यानंतर शिवशंकरांनी नागाला सांगितल्यानंतर ते नागाने
त्या दोघांना जो विळखा घालून बांधलेलं होतं ते मोकळं केलं. मग दोघे त्यानंतर मुक्त झाले. विष्णुदेव, आपलं शंकर, सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोघे मुक्त झाले. श्री शिवशंकर यांनी हे युद्ध श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर फक्त एकट्यानेच युद्ध केलेले आहे. म्हणजे हे जे युद्ध झालं ते शिवशंकर यांनी एकट्याने केलेलं आहे. श्री विष्णुदेव यांनी या युद्धामध्ये फक्त श्री शिवशंकर हे बेशुद्ध पडलेले असताना त्यांच्या शरीरावर आपले स्वयंभू कमंडलू मधील पाणी शिंपडून त्यांना शुद्धी आणलेले होते. म्हणजे या युद्ध जे इथं झालं, शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर जे हे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये शिवशंकर जेव्हा बेशुद्ध पडले होते तेव्हा श्री विष्णू यांनी आपलं जे स्वयंभू कमंडलू आहे स्वतःजवळ, त्याच्यामधलं शिवशंकर यांच्या अंगावर पाणी शिंपडलं. मग ते उठून बसले. मग ते तेवढंच त्यांचं कार्य या युद्धामध्ये आहे. कोणाचं? विष्णुदेव यांचं. मध्यस्थी केली विष्णूंनी, एवढंच त्यांचं कार्य आहे. मध्यस्थी करून त्या दोघांना वाचवलं होतं. कोणाला? चंद्राला आणि सूर्याला. फक्त एवढा सहभाग श्री विष्णुदेव यांचा या युद्धामध्ये राहिलेला आहे. म्हणजे शिवशंकर बेशुद्ध पडले होते तेव्हा त्यांना पाणी शिंपडून शुद्धी आणलं, हे काम केलं. आणि दुसरं म्हणजे चंद्र सूर्य यांना जे बांधून टाकलेलं होतं ते यांनी मध्यस्थी करून त्यांना सोडवलं. एवढा विष्णूंनी सहभाग घेतलेला आहे या युद्धात. बाकी हे सगळं युद्ध श्री शिवशंकर यांनी एकट्यानेच केलेलं आहे. आता 7/7/95 शुक्रवार या दिवशी नाथांनी सांगितलेली माहिती आपण बघू. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री चंद्रदेव यांनी सर्व अटी मान्य केल्यानंतर, युद्ध पूर्णपणे थांबल्यानंतर श्री शिवशंकर यांनी आपल्या डोक्याच्या आतमध्ये श्री चंद्रदेव यांचे संपूर्ण शक्तीचे तेज आहे त्यापैकी 3 भाग हे आपल्या डोक्याच्या आतमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे शिवशंकरांनी आपल्या डोक्यामध्ये चंद्राचं जे 3% भाग होतं, म्हणजे 3 भाग जे होते तेज ते आपल्या डोक्यात ठेवलेले. त्यानंतर व राहिलेला 4था भाग म्हणजे श्री चंद्रदेव यांच्या शक्तीचे तेज यांचा 4था भाग चंद्र या ग्रहामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे चंद्र या ग्रहामध्ये फक्त 4था भाग आहे, 3 भाग यांच्या डोक्यात ठेवले त्यांनी. आता आपल्याला चंद्र या ग्रहामध्ये श्री चंद्रदेव यांचा 4था भागाच्या शक्तीचे तेज दिसत आहे. जे आता आपल्याला दिसतं ते त्यांच्या शक्तीचा 4था भाग आहे. श्री शिवशंकर यांनी ज्या पद्धतीने श्री गंगा माता आपल्या डोक्याच्या आतमध्ये बसून घेतलेली आहे, त्याचप्रमाणे श्री चंद्रदेव यांच्या शक्तीचे 3 भाग आपल्या डोक्याच्या आतमध्ये बसून घेतलेले आहेत. त्यामुळे श्री शिवशंकर यांना पूर्णपणे शांत वाटत आहे. म्हणजे चंद्राची जी शक्ती, जे गारवा आहे, चंद्राच्या गारवा आहे, ते गारवा म्हणजे ती शक्ती त्यांनी ठेवली आणि गंगा माता पण ठेवलेली. त्यामुळे त्यांना शिवशंकर यांना पूर्णपणे शांत वाटत होतं. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर हे श्री चंद्रदेव यांचे सद्गुरू झालेले आहे. म्हणजे आपल्या स्थानावर श्री सूर्यदेव चंद्राचे सद्गुरू झालेले आहेत. हे सगळं प्राचीन काळात झालेलं आहे, आता नाही. त्यांना आपल्याकडील सर्व विद्या देऊन अनुग्रह दिलेला आहे. श्री शिवशंकर यांनी आपल्या डोक्याच्या शेंडीचे केस काढून त्यापासून 5 पदरी जानवे तयार करून ते जानवे सर्वांसमक्ष श्री शिवशंकर यांनी श्री चंद्रदेव यांच्या गळ्यामध्ये
आपल्या हाताने घातलेला आहे. मग शिवशंकरांच्या डोक्यावरची शेंडी आहे, ते शेंडीचे केस काढून त्याच्यापासून 5 पदरी जानवे करून ते जानवे सर्वांच्या समक्ष श्री चंद्रदेव यांच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. हा विधी होत असताना या स्थानावर संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते व श्री सूर्यदेव हे देखील या स्थानावर हजर असताना सर्वांनी श्री शिवशंकर व श्री चंद्रदेव यांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली आहे. सगळे मानव रूपात होते, त्यांनी सर्वांनी त्यावेळी पुष्पवृष्टी केली. त्यानंतर सर्वांनी श्री चंद्रदेव यांना कृपा आशीर्वाद दिलेला आहे. त्यानंतर सर्वांनी काय केलं, पुष्पवृष्टी केल्यानंतर सद्गुरू होण्याचा विधी झाल्यानंतर सर्वांनी त्यांना चंद्रदेव यांना कृपा आशीर्वाद दिला आहे. आशीर्वाद दिला सगळ्यांना. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर यांनी या स्थानावर श्री विष्णुदेव व श्री चंद्रदेव या सर्वांचा सद्गुरू होण्याचा विधी, त्यांना अनुग्रह देण्याचा विधी हा एक सारखाच सर्वांसाठी केलेला आहे. म्हणजे शिवशंकरांनी सगळ्यांना सारखाच विधी केलेला आहे. त्यानंतर सर्व ग्रहांनी श्री शिवशंकर यांना विनंती केली, इच्छा प्रदर्शित केली सर्वांनी, तुम्ही आम्हा सर्वांचे सद्गुरू व्हावे. त्याप्रमाणे श्री शिवशंकर यांनी सर्वांच्या इच्छेला मान देऊन त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून ब्रह्मांडामधील सर्व ग्रहांचे व श्री सूर्यदेव यांचे सद्गुरू झालेले आहे. मग संपूर्ण निसर्गाचं सर्वांचे सद्गुरू श्री शिवशंकर हे झालेले आहेत. त्यानंतर संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते या सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री शिवशंकर यांनी अतिशय सर्वांचे विधीपूर्वक सद्गुरू होऊन सर्वांना अनुग्रह देऊन त्यांना सर्व विद्या देऊन सर्वांचे सद्गुरू विधीपूर्वक झालेले आहेत. सर्वांचा विधीपूर्वक सद्गुरू झालेले आहेत. सर्वांना कृपा आशीर्वाद दिलेला आहे. सर्वांना आपली विद्या दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे. विधीपूर्वक सगळं हे केलं, अनुग्रह दिलेला आहे सगळ्यांना. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज हे प्रत्यक्षात स्वयंभू मानव रूप घेऊन या स्थानावर हजर होऊन श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज यांचे सर्व विधीपूर्वक सद्गुरू झालेले आहेत. माहिती आहे ना. श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांचे सद्गुरू होताना, त्यांना अनुग्रह देताना जो काय विधी केलेला होता, अगदी तसाच सर्व विधी श्री शिवशंकर यांनी सर्वांना सद्गुरू होत असताना विधी केलेला आहे. म्हणजे या स्थानावर जो श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराजांनी विधी केलेला होता, तोच विधी, अगदी तसाच विधी शिवशंकर यांनी सर्वांना अनुग्रह देताना तो विधी केलेला आहे. काही फरक पडलेला नाही. जो आहे इथं जो विधी केला तोच विधी तिथे केला. अगदी जसाचा तसा सर्व विधी केलेला आहे. त्याचप्रमाणे श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांना आपल्याकडील सर्व विद्या, सर्व दिव्य शक्ती दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे श्री शिवशंकर यांनी सर्वांना सद्गुरू होऊन विद्या दिलेल्या आहेत. म्हणजे जसा इथं महाराजांनी विधी केला तसाच सर्व विधी शिवशंकरांनी केलेला आहे. आणि सगळ्यांना अनुग्रह दिल्यानंतर ते हे केलेलं आहे, शक्ती दिलेल्या आहेत, विद्या दिलेली, सगळं केलेलं आहे.
श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर सद्गुरू होण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर, सर्वत्र वातावरण पूर्णपणे शांत झाल्यानंतर काही काळ श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी शांतपणे या स्थानावर विश्रांती घेतलेली आहे. हे सगळं विधी वगैरे सगळं झाल्यावर शिवशंभो राजा रामेश्वरी स्थानावर शिवशंकर आणि विष्णू या दोघांनी बराच काळ शांतपणे बसून विश्रांती घेतलेली आहे. या दोघांनी आराम केल्यानंतर काही काळ गेल्यानंतर श्री विष्णुदेव यांनी आपले सद्गुरू श्री शिवशंकर यांचा कृपा आशीर्वाद घेऊन, त्यांची आज्ञा घेऊन या स्थानावर बराच काळपर्यंत पूर्व दिशेकडे तोंड करून तपश्चर्या केलेली आहे. म्हणजे पूर्ण विश्रांती झाल्यानंतर विष्णुदेव यांनी आपले सद्गुरू शिवशंकर त्यांचा कृपा आशीर्वाद घेऊन, त्यांची परवानगी घेऊन या स्थाना पूर्वेला तोंड करून बराच वेळपर्यंत तपश्चर्या केलेली आहे. कोणी? विष्णुदेव यांनी. श्री विष्णुदेव तपश्चर्या करीत असताना त्यांची तपश्चर्या भंग होऊ नये, कोणतेही विघ्न येऊ नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या शेजारी त्यांचे सद्गुरू श्री शिवशंकर हे आपल्या हातामध्ये त्रिशूळ घेऊन बराच काळ उभे राहिलेले होते. म्हणजे विष्णुदेव जेव्हा तपश्चर्या करीत होते, मग त्या तपश्चर्या त्यांची भंग होऊ नये, बरोबर आहे, कोणी विघ्न आणू नये, संकट आणू नये, हे चंद्र सूर्य परत युद्ध करायला येऊ नये वगैरे, त्यासाठी शिवशंकर त्यांच्या शेजारी उभे राहिले त्रिशूळ घेऊन. म्हणजे सगळीकडे लक्ष देत की कोणी बाबा काय विघ्न आणू नये म्हणून. बराच काळ जोपर्यंत त्यांची तपश्चर्या पूर्ण होत नव्हती तोवर ते उभे होते. श्री विष्णुदेव यांची कोणतेही संकट न येता शांतपणे पूर्ण झालेली तपश्चर्या पूर्ण झालेली असताना श्री विष्णुदेव तपश्चर्यामधून उठून बसले. तेव्हा या स्थानावर संपूर्ण ब्रह्मांडामधील पूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते व सर्व ग्रह हे सर्वजण मानव रूप घेऊन या स्थानावर हजर राहून श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव यांच्या अंगावर आनंदाने पुष्पवृष्टी केली आहे. त्यानंतर या दोघांनी काही काळ विश्रांती घेतलेली आहे. म्हणजे विष्णुदेव तपश्चर्या बसलेलं पूर्वेला तोंड करून, शिवशंकर त्यांच्या शेजारी उभे राहिले त्रिशूळ घेऊन, कुठलं संकट येऊ नये म्हणून. यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर हे संपूर्ण निसर्ग, पंचमहाभूते, संपूर्ण ग्रह वगैरे मानव रूप घेऊन इथं आले आणि शिवशंकर आणि विष्णुदेव यांच्या अंगावर आनंदाने पुष्पवृष्टी केलेली आहे की बाबा यांचं तपश्चर्या पूर्ण झाली विष्णूंची म्हणून. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावरून श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी एकत्रितपणे हिमालय पर्वतावर पायी जाण्यास निघाले. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली, थोडा काही काळ विश्रांती घेतली. नंतर शिवशंकर आणि विष्णू हे दोघेही जण हिमालय पर्वतावर पायी जाण्यासाठी निघाले. हे दोघेही जण एकत्रितपणे पायी जात भ्रमण करीत चालत चालत सरळ हिमालय पर्वतावर पोहोचले. हे दोघे चालत भ्रमण करत करत हिमालय पर्वतावर पोहोचले. ते दोघे जण तेथे पोहोचल्यानंतर हिमालय पर्वतावर बराच काळ सर्वत्र फिरत राहिल्यानंतर, म्हणजे हिमालयावर पोहोचल्यावर सर्वत्र फिरत राहिले हिमालय पर्वतावर हे दोघे जण. नंतर हिमालय पर्वतावरील तिसऱ्या टोकावरील
श्री क्षेत्र बद्रिकाश्रम हे स्थान या दोघांना अतिशय आवडले होते. म्हणजे हिमालय सगळीकडे फिरले होते, त्यांना काय कुठं पसंत पडाना जागा. मग हिमालय पर्वताच्या तिसऱ्या टोकावर त्यांना एक जागा आवडली, बद्रिकाश्रम या नावाने ते स्थान आहे. व ते दोघे श्री क्षेत्र बद्रिकाश्रम या स्थानात थांबून राहिले. कोण? शिवशंकर आणि विष्णुदेव हिमालय पर्वतावरील तिसऱ्या टोकावर बद्रिकाश्रम या स्थानावर थांबून राहिले. श्री क्षेत्र बद्रिकाश्रम या स्थानावर श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव हे दोघेही बराच काळपर्यंत शांतपणे थांबून राहिल्यानंतर त्या स्थानावर दोघांनी शांतपणे ध्यानस्थ बसून राहिले होते. बद्रिकाश्रम या स्थानावर काही काळ विश्रांती केल्यानंतर दोघेही शांतपणे ध्यानस्थ बसून राहिले. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर दोघांनी बराच काळ पर्यंत तपश्चर्या केली आहे. श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ते दोघेही बराच काळपर्यंत त्या स्थानावर शांतपणे थांबून राहिले असताना, म्हणजे त्यांनी ध्यानस्थ बसले, नंतर तपश्चर्या केली, तपश्चर्या पण पूर्ण झाली, ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी ब्रह्मांडामध्ये पृथ्वीवर मानव निर्मिती करण्यासाठी विचार विनिमय केला. मग या दोघांनी काय केलं, त्यांची विश्रांती पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवरती मानव निर्मिती करावी यासाठी त्यांनी विचार विनिमय केला. बराच वेळ चर्चा केली, बरीच चर्चा केली आहे. तेव्हा या दोघांनी बराच विचार केल्यानंतर काही विचार नियम पक्के केले. काय विचार पक्के केले बाबा त्यांनी? आपले योग्य निर्णय ठरविल्यानंतर श्री शिवशंकर यांनी संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते या सर्वांना त्या स्थानावर निमंत्रित करून बोलावून घेतले. म्हणजे यांचा पक्का विचार झाला. काय नियम, काय अटी, जे काय असेल ते त्यांचं ठरलं. त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण निसर्गाला बोलावलं तिथं. पंचमहाभूते, नवग्रह, राक्षस सगळ्यांना तिथं बोलवलं. चंद्र, सूर्य वगैरे सगळे मानवरूप घेऊन तिथं हजर राहिले. श्री क्षेत्र बद्रिकाश्रम या स्थानावर सर्व निसर्ग, सर्व पंचमहाभूते हजर राहिलेले असताना श्री शिवशंकर यांनी सर्वांना ब्रह्मांडामधील पृथ्वीवर मानव निर्मिती करण्यासंबंधी सांगितले. सगळ्यांना सांगितलं बाबा आपल्याला मानव निर्मिती करायची. सर्वांबरोबर पुन्हा सविस्तरपणे चर्चा केली. संपूर्ण निसर्गाबद्दल सविस्तर परत चर्चा केली. बराच काळपर्यंत सर्वांबरोबर योग्य चर्चा झाल्यानंतर श्री शिवशंकर यांना संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते यांनी त्यांना पूर्णपणे सहमती दर्शवून तुम्ही सांगताल त्याप्रमाणे आम्ही कार्य करण्यास तयार आहोत असे सांगितले. सगळ्यांना समजून सांगितल्यानंतर सगळे तयार झाले. सगळेजण शिवशंकराला म्हटलं तुम्ही सांगताल ते आम्ही कार्य करू. सगळे मनापासून तयार झाले व त्यांच्या आज्ञेमध्ये राहण्याचं मान्य केलं. कोणाच्या? शिवशंकरांच्या. सर्वांनी आपल्याला जी जबाबदारी देणार आहे ती पाळण्याचं मान्य केल्यानंतर संपूर्ण चर्चा अतिशय शांतपणे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडल्यानंतर श्री क्षेत्र बद्रिकाश्रम या स्थानावरून संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते तेथून आपले कार्य करण्यासाठी निघून गेल्यानंतर श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी पुन्हा बराच काळपर्यंत चर्चा केली. म्हणजे संपूर्ण चर्चा झाली सर्वांच्या बरोबर.
खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात सगळी चर्चा झाली, सगळ्यांनी मान्य केलं, कबूल केलं, सगळं झालं. मग सगळे जे ते गेले. त्यानंतर हे दोघं तिथंच बरं थांबून राहिले, विष्णू आणि शंकर. आणि मग तिथं त्यांनी परत चर्चा केली. ब्रह्मांडामध्ये मानव निर्मितीसाठी कोणाला काय काय कामे वाटून देण्याची आहेत वगैरे बाबत नेमका तपशील आराखडा तयार केला. म्हणजे प्लॅनिंग केलं त्यांनी थोडक्यात, की बाबा मानव निर्मिती करायची, मग कसं कसं काय काय करायचं ते सगळा तपशील त्यांनी असा मनामध्ये पक्का केला दोघांनी चर्चा करून. श्री क्षेत्र बद्रिकाश्रम या स्थानावर दोघांनी बराच काळ थांबून विश्रांती घेतल्यानंतर श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव हे दोघेही जण हिमालय पर्वतावरून पुन्हा पायी निघाले. म्हणजे हिमालय पर्वतावरून निघाले आता दोघ जण परत चालत. व मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी एकत्रितपणे दोघे जण तेथून निघाले. म्हणजे दुसरं ज्योतिर्लिंग श्री रामेश्वर हे जे आहे त्या ठिकाणी दोघं पायी निघाले हिमालयावरून. परंतु श्री शिवशंकर हे एकटेच त्या ठिकाणाहून पायी एकटेच श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावर सरळ येऊन पोचले. म्हणजे श्री शिवशंकर हे एकटेच निघाले आणि पायी आपले ते पोचले तिथं, कुठं, रामेश्वर या ठिकाणी. व श्री विष्णुदेव हे देखील एकटेच दुसऱ्या मार्गाने पृथ्वी भ्रमण करीत फिरत श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी पायी चालत पोहोचले होते. दोघे जण वेगवेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी एकाच वेळी येऊन भेटले आहेत. म्हणजे हे इकडून गेले आणि ते तिकडून गेले, असे दोघेही हिमालयावरून एक इकडून एक तिकडून जाऊन रामेश्वरला चालत गेले आणि दोघे एकाच वेळी एका ठिकाणी पोहोचले. कुठं? रामेश्वरला. एकाच ठिकाणी भेटले ते. मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी दोघे जण एकत्रित पोहोचल्यानंतर श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावर श्री शिवशंकर यांनी मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे दुसरं ज्योतिर्लिंग जे पोहोचले रामेश्वर या ठिकाणी, त्या ठिकाणी श्री शिवशंकर यांनी दुसरे मूळ ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार घेतलेला आहे. श्री शिवशंकर यांनी पुरुष व श्री विष्णुदेव यांनी स्त्री अवतार अशा प्रकारे दोघांनी एकत्रितपणे श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार घेतला आहे. श्री शिवशंकर हे पुरुष अवतार आहेत व पार्वती देवी या स्त्री अवतार आहेत. दोघांनी तिथे एकत्रित अवतार घेतला, अर्धनारी नटेश्वर. श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी एकत्रितपणे श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार घेतला तेव्हापासून श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव हे दोघेही आपले कार्य एकत्रितपणे करीत आहेत. मग तेव्हापासून काय झालं, दोघं आपलं एकत्रित काम करतात. तेव्हापासून श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव हे दोघंही एकत्रित झालेले असून तेव्हापासून दोघे जण एकत्रितपणे अवतार घेत आहेत. श्री शिवशंकर यांच्या प्रत्येक अवतार कार्यामध्ये श्री विष्णुदेव यांचा कार्याचा सहभाग राहिलेला आहे. म्हणजे शिवशंकरांनी जे जे काय अवतार घेतले त्यामध्ये काय अंशी श्री विष्णुदेव यांचा सहभाग आहे, काय अंशी. श्री बद्रीनाथ वेगळं, बद्रिकाश्रम ते वेगळं. हा, ते कुठे आहे बद्रिकाश्रम? बद्रीनाथ वेगळं बहुतेक असेल कुठंतरी.